मित्रहो, उमराणे ग्रामीण रुग्णालयातील विविध समस्याबाबत नागरिक आणि युवकांकडून व्यक्त होत असलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर अखेर रुग्णालय प्रशासनाने आपली बाजू मांडली आहे. अधीक्षक डॉक्टर सोनाली मुपडे यांनी सांगितले की प्राप्त तक्रारी गंभीरतेने घेण्यात आल्या असून संबंधित मुद्द्यावर वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. काही अडचणी या तात्पुरत्या स्वरूपाच्या असतात. लवकरच त्यावर आवश्यक उपाययोजना करून रुग्णालयातील परिस्थिती सुधारण्यासाठी नक्कीच प्रयत्न केले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. युवा वर्ग या ठिकाणी पोहोचलेला होता. त्याने अनेक समस्यांचा या ठिकाणी नाराजगी त्याच्यावरती व्यक्त केली गेली. प्रथम त्यांचा विषय होता की बाहेरचा जो परिसर आहे त्याच्यामध्ये घनकचरा मोठ्या पद्धतीने साचलेला आहे. त्याच्यासाठी त्यांनी आरोप केला. आता तुम्ही त्या दिवशी आपली या ठिकाणी भेट झालेली नाही, याच्यावरती तुम्ही नक्की काय उपाययोजना करणार आहात का, किंवा पुढे त्याचा काय नक्की तुम्ही तो परिसर कसा स्वच्छ करणार, याच्यावर काय नक्की सांगाल? नमस्कार, मी डॉक्टर सोनाली, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय उमराणे. त्या दिवशी आपल्या इथे काही लोकांनी बरेच प्रश्न उभे केले. त्यामध्ये थोडा गैरसमज झालेला आहे, तरी मी ते तुमच्यातून दूर करू इच्छिते. आणि त्या दिवशी मी मीटिंगला असल्यामुळे मी तुमच्याबरोबर संवाद साधू शकले नाही. तर पहिला प्रश्न तुम्ही विचारला की आपल्या बाहेर गटारी किंवा जो घन कचरा साचलेला आहे, तर त्यासाठी मी तुम्हाला सांगू इच्छिते की वेळोवेळी आपण जे आहे उपअभियंताला हा आपल्याकडे पूर्ण बंच आहे. हे दर महिन्याला आपण त्यांचा फॉलोअप घेतलेला आहे आणि आपण त्यांना पत्रव्यवहार करत आहोत आणि त्यांच्याकडून आल्यानंतर ते आपल्याला वेळीच आपल्याला ते दुरुस्त करून देणार आहे. तसंच आपण आपल्या लेवलवर पण ते करत आहोत. त्यासाठी आपण काही करत नाही असं नाही, आपण करतोय उपाययोजना आणि बऱ्यापैकी आपण आता सुधारणा आधीपेक्षा केलेली आहे इथे. दुसरा जो विषय होता, आता तिथून कदाचित त्या बाजूतून फिरताना मी तिकडने गेलो, जे गटारी आहेत मॅडम त्या एकदम ढिसूळ आणि हे खूप म्हणजे अवघड आहे. तिथं चालणं सुद्धा अवघड आहे. स्वतः मी तिथं पाय ठेवत असताना मी स्वतः वैयक्तिक खाली पडणार होतो. त्याच्यासाठी आपली काही उपाययोजना असणार? हो, त्यासाठी सुद्धा आपण काय केलेलं आहे, उपअभियंता जे आपले आहेत विभाग देवळात त्यांना आपण पत्रव्यवहार केलेला आहे. आता कसं आपल्या या बिल्डिंगला 10 ते 12 वर्ष झालेले आहेत, म्हणजे जवळजवळ 15-1 वर्ष झालेले असतील. तर हे रिन्युएशनला आलेलं आहे सगळं. तर एक भाग आपण रिन्युएट करते. जसं आपल्याला त्याचा एक प्रोटोकॉल असतो, त्या प्रोटोकॉलनुसार आपल्याला परमिशन मिळाली, कोटेशन मिळालं, त्याच्यानंतर ते येऊन एक दुरुस्ती करणे. चला, आपण आता पूर्ण आपली इलेक्ट्रिसिटी फिटिंग चेंज केलेली आहे, तसंच त्याचा आपल्याला जेव्हा येईल तेव्हा आपण तेही बदलू. त्यासाठी पण आपण बाहेर पूर्ण स्वच्छता योग्य वेळच्या वेळी ठेवतच आहोत. त्यासाठी जेवढ्या लवकर अजून मला काही प्रयत्न करता येतील, त्याचा फॉलोअप घेता येईल, तो मी नक्की घेईन दादा. त्यामुळे त्यासाठी आपण काही करत नाही असं नाहीये, हे चुकीचं आहे. आपण करतोय प्रयत्न. याची नोंद तुम्ही सगळ्या ग्रामस्थांनी घ्यावं, ही माझी तुम्हाला विनंती आहे. त्याच्यामध्ये मॅडम एक प्रश्न अजून उपस्थित केला की जेणेकरून जे मेडिसिन आहे, मेडिसिन वाटपसाठी त्या ठिकाणी योग्य त्या व्यक्तीची म्हणजे जी फार्मसी लागते त्या पद्धतीने काही पोस्ट तिथं पाहिजे. त्यावेळेस सिस्टर तिथं मेडिसिन देत होत्या आणि तोही एक त्यांच्यावरती आरोप झाला की इथं ज्यांना मेडिसिन वाटप केली जाते त्यांना त्याच्यातलं नॉलेज बेसिक नाहीये आणि उद्या जर रुग्ण काही दगावलं किंवा काही कमी जास्त झालं त्याची जबाबदारी कोण घेणार, असाही त्यांचा त्यावेळेस आक्षेप होता. काय नक्की त्याच्यावरती आपली भूमिका असते? त्याविषयी तो सुद्धा विषय मी क्लिअर करू इच्छिते. आता जे तुम्ही त्या दिवशी म्हणताय की फार्मसिस्ट आपले जे असतात त्यांच्या ठिकाणी सिस्टर बसल्या होत्या, तर मला आवर्जून सांगायची इच्छा होते की आपले जे फार्मसिस्ट आहे, आपल्या इथे एकांकी पोस्ट आहे, ते अर्जित रजेवर गेले आहे. तर ते ऑफिशियल पूर्ण अर्ज वगैरे आपल्याकडे त्यांचा आहे आणि अशा वेळी मी हे जिल्ह्याला सुद्धा इन्फॉर्म केलेलं आहे की असे त्यांना रजेवर जायचे आहे. तर त्यासाठी असा प्रोटोकॉल असतो की आपल्या अंतर्गत ज्या स्टाफ असतात त्यांच्यापैकी एकाची आपण ऑर्डर काढतो. तर दादा, आपण अशी प्रॉपर ऑर्डर काढलेली आहे आपली त्या पर्टिक्युलर सिस्टरची, ज्या त्या दिवशी तुम्हाला दिसल्या. फक्त कसं ते आता हे मला माहित आहे, हे तुम्हाला माहित नव्हतं, असं झालं. तर थोडासा तो गैरसमज झाला. तर तो सुद्धा दूर करण्यात यावा. आणि आपल्या ज्या सिस्टर असतात त्यांना फार्मॅकॉलॉजी हा पूर्णपणे विषय असतो. वॉर्डमध्ये ते IV इंजेक्शन देतातच, आपल्या पेशंटला हे करतात, तर त्यांना पूर्ण सखोल नॉलेज असते त्याबद्दल. त्याच्यात काही साईड इफेक्ट असतील, काही असतील, हे पूर्णपणे डॉक्टर असेल, स्टाफ असेल, फार्मसिस्ट असेल, ते अगदी नॉर्मलपणे हँडल करू शकतात. यात काही दुमत नाहीये, हे मी तुम्हाला क्लिअर करू इच्छिते. परत एक विषय आलेला होता, जे एक्सरे मशीन आहे त्याच्यासाठी तिथे डॉक्टर उपलब्ध नव्हते. तर ते 2-3 दिवसापासून जसे मागं ते निखिल भाऊ आहेत त्यांनी तो विषय मांडलेला होता, तिथे डॉक्टर्स नाही. ते पण मी तुम्हाला क्लिअर करू इच्छिते की आपल्या इथे एक्सरे मशीन हे खूप दिवसापासून होतं, पण ते चालू नाही. अगदी सगळीकडे DR CR सिस्टीम आहे, पण आपण
खूप अथक प्रयत्नाने स्वतः प्रयत्न करून चंद्रपूरसारख्या ठिकाणाहून फिल्म मागवल्या आपण आणि मॅन्युअल सिस्टीम आपण इथे चालू केली आणि एक्सरे करतोय. अगदी त्या दिवशी आता एक्सरे टेक्निशियन त्यांना एकदम इमर्जन्सी आली असल्यामुळे ऑन द स्पॉट अवेलेबल नव्हते. तरी त्यावेळेस सुद्धा मी तेच म्हणते की जर खरंच काही त्यांचं ॲप्लिकेशन नाही हे नाही तर मी योग्य ती कारवाई त्यांच्यावर करेल किंवा त्यांना जाब विचारेल की तुम्ही का नव्हता ते. आणि आदल्या दिवशी ते होते आणि त्याच्याही आदल्या दिवशी जसं तुम्ही 3 दिवस मेन्शन केले त्याच्या आदल्या एका दिवशी हॉलिडे होता हे मी सांगू इच्छिते. त्याच्यामुळे यातही जर काही अजून तथ्य असेल किंवा त्यांनी ॲप्लिकेशन दिलं नाही किंवा काही सुट्टी जर टाकली नाही तर मी त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करेन हे सुद्धा मी सांगेन. यापुढे असे होऊ देणार नाही. भविष्यात आज जो विषय झाला, भविष्यात असे विषय होऊ नये यासाठी पुढची भूमिका कशा पद्धतीने असणार आहे? भविष्यात असे विषय होऊ नये यासाठी मला हे सांगायचे आहे की हे जे मी आता हे प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन केली तर याच्यासाठी म्हणजे मी हे जे बाहेरचा जो आपण म्हणतोय की घन कचरा आहे किंवा गटारे उघडे आहेत हे मी फॉलोअप तर घेतच आहे तरी अजून त्याचा मी फॉलोअप घेईन आणि ते लवकरात लवकर कसं करण्यात येईल त्याचा प्रयत्न करेन. आणि जे माझे दुसरे पण कर्मचारी आहेत एक्सरे टेक्निशियन असेल किंवा फार्मसिस्ट असेल ते त्यांच्या ठिकाणी व्यवस्थित काम करतील. पण कसं हे चुकीचे हे नाही झाले पाहिजे असं मला म्हणायचं आहे की जर एखादी गोष्ट म्हणजे आता फार्मसिस्टच्या जागी दुसरे बसले तर मग त्याचं ते तुम्ही पूर्ण डिटेल माहिती आधी घ्यावी की म्हणजे की का बसलेत की काय आहे हे सगळं माझ्याकडे आहे. मला माहीत असतं की त्यांचं योग्य कोण आणि आम्ही ज्या त्या जागी जी ती योग्य त्यामध्ये प्रावीण्य असलेली व्यक्तीच आपण बसवतो. आपण कोणालाही बसवत नाही. पण तरीसुद्धा मी अजून याच्यात काही जे आपलं कंप्लेंट असतील तक्रारी असतील त्यावर अजून डिटेल अभ्यास करून त्याच्यात इम्प्रूव्हमेंट करण्याचा नक्की प्रयत्न करेन. ग्रामस्थांना मला हे सांगायचं आहे की तुम्हाला जर पेशंटसाठी किंवा याच्यासाठी काही त्रास होत असेल किंवा तुम्हाला कोणती सेवा कमी मिळत असेल तर नक्कीच सांगा. पण काही ज्या गोष्टी चुकीच्या नाही आहेत किंवा ज्यांच्या मागचं तथ्य तुम्ही आधी बघा की खरंच ती गोष्ट तशी आहे का त्यानंतरच ती म्हणजे की बाहेर जरा हे करा म्हणजे थोडीशी काळजी घ्या तुम्ही सुद्धा. आणि आम्ही बरंच आपल्याकडे कॅम्पेन असतं कॅन्सर कॅम्पेन आहे किंवा आता सध्याला आपल्याकडे वॅक्सिनचं हे चालू आहे त्यासाठी खूप प्रचार करतो. याच्या मागे खूप आम्ही मेहनत घेत असतो त्याच्या मागे तर त्याचं सुद्धा तुम्ही थोडंसं म्हणजे अलर्ट राहा त्यासाठी सुद्धा. आणि आम्ही तुमच्यासाठीच आहेत बाकी काही नाही आहे. तुमची हेल्थ चांगली राहिली पाहिजे त्याची गुणवत्ता सुधारली पाहिजे यासाठीच आहे. फक्त असं आहे की जर आपण सगळ्यांनी मिळून सहकार्य केलं तर आपलं ग्रामीण रुग्णालय सुद्धा सुधरेल आणि त्यासाठी आपण नक्कीच पुढे प्रयत्न करू. अजून चांगला त्याचा प्रगती झाली पाहिजे. मला एक प्रश्न शेवटचा बोला पुन्हा सर. राहिला. जसं त्यांनी पुन्हा एकदा एक प्रश्न केलेला होता की या रुग्णालयामध्ये हं. खरं तर हा परिसर 8 गावांशी जोडलेला आहे आणि गोरगरीब लोक असतात. अचानक रात्रीच्या वेळेस स्नॅक बाईट झाला किंवा डॉग बाईट झाला तर त्याच्या लसी या रुग्णालयामध्ये उपलब्ध नाहीये. मग त्याच्यासाठी नक्की काही पुढचा विषय असेल का तुमचा? हो हा दादा बरं झालं तुम्हाला हा विषयही मला बोलायचाच होता की त्या दिवशीच्या न्यूजमध्ये आपल्या इथं अशी एक बातमी दिली होती. पण मी हा गैरसमज एक दूर करू इच्छिते कारण हे मला पर्सनली माहिती आहे. पूर्ण जिल्ह्यामध्ये अगदी या लसींचा तुटवडा असताना सुद्धा आपल्याकडे अजून एकदाही या लसीचा तुटवडा झालेला नाहीये. अँटी स्नेक वेनोम असेल किंवा अँटी रेबीज वॅक्सिन असेल ह्या आपल्याकडे आहेत उपलब्ध आहेत. मागे सुद्धा ग्रामस्थांना माहीतच असेल मध्ये 1-2 डॉग खूप रॅबिड आपल्याकडे होते. अगदी एका दिवसामध्ये 17-18 जणांना त्यांनी बाईट केलं. तरी सुद्धा आपण सगळ्यांना वॅक्सिनेशन केलेलं आहे. पण आता हा गैरसमज कसा पसरला असेल हे सुद्धा मी क्लिअर करू इच्छिते की काही वेळा असं असतं की डॉग बाईट आहे हे खूप डीप असतं. त्यांना इंजेक्शन बरोबरच ते सिरम आपल्याला हे दुसरं इंजेक्शन एक लागतं ते आपल्या स्तरावर नसतं त्यासाठी आपण त्यांना जिल्हा स्तरावर पाठवतो. तर कदाचित तो गैरसमज झालेला असेल पण हा गैरसमज तुम्ही काढून टाकावा ही माझी विनंती आहे. आपल्याकडे मुबलक प्रमाणात इंजेक्शन आहेत. अगदी साप चावलेले असो किंवा डॉग बाईट असो आहेत त्याबद्दल निश्चिंत राहावे तुम्ही. आणि तुटवडा जरी असला तरी वेळोवेळी मी जिल्हा स्तरावर माझ्या वरिष्ठांची कॉन्टॅक्ट करते आणि ते मागून घेते. हे सुद्धा मला एक सांगायचं आहे. आता जर आपण बघितलं रुग्णालयामध्ये एकंदरीत स्टॉक किती आहे, किती डॉक्टर्स या ठिकाणी आहेत, सिस्टर किती आहेत, काय नक्की याच्यावरती सांगाल? आपल्याकडे सध्या म्हणजे डॉक्टर परमनंट डॉक्टरमध्ये मी एकटीच डॉक्टर आहे. आपल्याकडे 2 पोस्ट व्हॅकंट आहेत. इव्हन अगदी मेडिकल सुपरिटेंडंटची पोस्ट सुद्धा व्हॅकंट आहे. त्याच्यामुळे सुद्धा चार्ज माझ्याकडेच आहे. तर बराच लोड आहे त्या गोष्टींचा. येतील आता आपल्या गव्हर्नमेंटने ॲड काढलेलीच आहे. त्याच्यात येतील आपल्याकडे इथून पुढे आल्यानंतर अजून आपल्याकडे सुधारेल. पण आमच्या परीने आम्ही जेवढं आपल्याकडे कॉन्ट्रॅक्टसाठी 2 डॉक्टर आहेत आणि मी असं आपण 3 आहेत.
आणि बाकी आपल्यापैकी बऱ्यापैकी स्टाफ आहे. तर जेवढं आम्हाला मॅक्झिमम आमचं 100% देता येते ते आम्ही देतो. त्याच्यात अजून सुधारणा करू. येऊन भेटा, बोला. तुमच्या प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन माझ्याकडे आहे. प्रत्येक गोष्टीच्या मागे एक तथ्य आहे. त्याच्यानंतर आपण काय असेल ते बघू. काही जर तुम्हाला इथे सेवा मिळत नाहीये तर कॉन्टॅक्ट करा, सांगा. मग आपण त्याच्यावर तोडगा काढू. बस आणि चांगले कामं आपण करत राहू. त्याच्याने काय होईल, आपल्या गावाचं सुद्धा नाव लौकिक होईल. आपली रुग्णालयं आज गुणवत्ता सुधारेल आणि जिल्हा स्तरावर सुद्धा आपलं नाव चांगलं घेण्यात येईल. नवीन काय झालेलं आहे रुग्णालयामध्ये तुम्ही जेव्हा इथं आलात त्याच्यानंतर रुग्णालयात काय सुधारणा झाली याच्याबद्दल काय सांगा? हो, त्याबद्दल मी बोलू इच्छिते. आता मी यायच्या इथे आधी पर्मनंट ही पोस्ट नव्हती इथे. त्याच्यानंतर चार्जही ॲडिशनल चार्ज दुसरीकडे दिलेला होता. त्याआधी डिलिव्हरी इथे होत नव्हत्या. बऱ्याच गोष्टी मी ऐकल्या होत्या, की पेशंट व्यवस्थित बघितले म्हणजे बरेच माझ्या कानावर काही होत्या. इथे पोस्टिंग घेतली जात नाही अशी भीती सुद्धा होती. पण इथे आल्यानंतर मला समजलं, की गावातली लोकं पण चांगली आहेत. असं काही नाहीये आणि ते आपल्याला प्रोटेक्ट पण करतात. त्यानंतर आल्यानंतर मी सगळं पाहणी केली. त्याच्यात भरपूर सुधारणा केल्यात आता. आधी लोकं यायला घाबरायचे. आता भरपूर आपल्याकडे डिलिव्हरीचा रेटही वाढलेला आहे. आपण फक्त इमर्जन्सी काही असेल, की जे आपल्या स्तरावर होत नाही, की ब्लडची गरज आहे, ब्लड बँक आपल्याकडे नाहीये आणि अशा काही गोष्टी असतील किंवा सीटी स्कॅन खूपच एकदम ॲक्सिडेंटल केस आहे, आपल्याला MRIची गरज आहे, सीटीची असं एकदम हार्ड केसेस असलेल्याच कॉम्प्लिकेटेड आपण पुढे पाठवतो. इव्हन डिलिव्हरीसुद्धा अगदी कॉम्प्लिकेटेड असलेल्या सुद्धा आपण आपल्या इथेच करतो असं आहे. त्याच्यामुळे मी येण्याच्या आधी आणि आताच्या कार्यकाळामध्ये बराच बदल झालाय. मला पेशंटचा फीडबॅक सुद्धा येतो, की नाही मॅडम आता आम्हाला सेवा चांगली मिळते. संध्याकाळची OPD असते. रात्रीसुद्धा आम्ही कधी आलो तर 24 तास आपली सेवा उपलब्ध असते. त्याचं माझ्याकडे माझं पर्सनल लक्ष असतं त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे कोणीही निवांत मला ग्रामस्थांना अगदी तळमळीने सांगायचं आहे, की आम्ही खूप प्रयत्न करतोय. त्यामुळे तुम्ही निवांत राहा, निश्चिंत राहा. तुम्हाला जी सेवा पाहिजे ती या. जी नाही त्याच्यासाठी आम्ही पुढे जाण्यासाठी सुद्धा मदत करू. आपल्या ॲम्ब्युलन्स सुद्धा 102 आम्ही तत्पर ठेवतो. कधीच डिले होत नाही पेशंट पाठवण्यामध्ये सुद्धा. त्यामुळे असे बरेच बदल आहेत. अजून बरेच करायचे आहेत आपल्याला. बरेच चेंजेस घडवायचे आहेत. बरेच चांगल्या गोष्टी इथे करून आणायच्या आहेत. पण त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची मला अपेक्षा आहे. नक्कीच खूप खूप धन्यवाद मॅडम. अतिशय मोलाच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि जेणेकरून भविष्यात जे रुग्ण आहेत त्यांना नक्कीच चांगल्या पद्धतीने सेवाही मिळेल आणि उत्कृष्ट अशा सुखसुविधाही या रुग्णालयामध्ये भेटतील अशी अपेक्षा नक्कीच मी व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.